ओके. गुड आफ्टरनून फ्रेंड्स. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे बीके करिअर अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. तर आपण मागच्या वेळा क्रमवार नैसर्गिक संख्यांची बेरीज बघितली, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज बघितली, क्रमवार नैसर्गिक संख्यांच्या घनांची बेरीज बघितली. त्यानंतर आपण समसंख्यांची क्रमवार समसंख्यांची बेरीज बघितली. त्यानंतर आपण क्रमवार नसलेल्या समसंख्यांची बेरीज बघितली. त्यानंतर आपण क्रमवार विषम संख्यांची बेरीज बघितली आणि त्याच्यानंतर क्रमवार नसलेल्या विषम संख्यांची बेरीज बघितली. बरोबर आहे. आणि आपला काल हा टॉपिक कंप्लीट झालेला होता. बरोबर आहे. त्यावर काही होमवर्क दिले होते का? होमवर्क दिलं होतं मी. होमवर्क दिला होता. किती दिले होते होमवर्क? ठीक आहे. मग होमवर्क सुटले का सर्वांना? ओके, गुड. तर ठीक आहे. आपण आता नवीन चॅप्टर नाही, नवीन बेसिक मधल्याच नवीन प्रकरणाला सुरुवात करत आहोत. दॅट इज नेम इज फ्रॅक्शन्स. म्हणजे काय? त्याला म्हणतात अपूर्णांक. काय म्हणतात? अपूर्णांक. अपूर्णांक म्हणजे काय? अपूर्णांक म्हणजे काय? जे पूर्ण नाही ते अपूर्ण. बरोबर आहे का? जे पूर्ण नाही ते अपूर्णांक. समजा मी एक संख्या लिहिली ही 5 आणि त्याच्यानंतर लिहिलं 2/5. तर याच्यामध्ये कोणती संख्या पूर्ण आहे आणि कोणती संख्या अपूर्ण आहे हे कसं सांगणार? कसं सांगणार? तर यामध्ये ही 5 ही संख्या कशी आहे? ही पूर्ण आहे. आणि ही 2/5 ही संख्या कशी आहे? अपूर्ण आहे. अपूर्ण आहे का? कारण 2 ह्या संख्येला 5 छेदस्थानी आहे, म्हणजे 2 ला 5 भागतो आहे, म्हणजे ह्या 2 ला तो अस्थिर करतोय, तो अपूर्ण करतोय. त्याला 5 ने भागणार आणि तो अपूर्ण करणार आहे. तसं ह्या 5च्या डिव्हिजनला काहीच नाही, म्हणजे काय आहे? 1 आहे. आणि जेव्हा 1 असतो तेव्हा ती संख्या पूर्ण मानली. जेव्हा छेदस्थानी 1 असतो तेव्हा ती संख्या फक्त 1 असतो, तेव्हा ती छेदस्थानी संख्या फक्त 1 असतो, तेव्हा ती संख्या आपण पूर्ण मानतो. बरोबर आहे का? हा. तर मग अपूर्णांक म्हणजे काय? अंश आणि छेदाच्या रूपात जेव्हा आपण लिहितो 1 सोडून, त्याला आपण काय म्हणतो? अपूर्णांक. काय म्हणतो? अपूर्णांक. म्हणजेच काय? आपण असं म्हणू शकतो ना की जी संख्या पूर्ण नाही, तिला अपूर्णांक म्हणतात. अपूर्णांक म्हणतात. काय म्हणतात? अपूर्णांक म्हणतात. आणि मग हेच आपण त्याची उदाहरणं लिहू. फॉर एक्झाम्पल 2/5, 3/4, नंतर 1/2, नंतर 2.1/2, 3.1/3, एक्सेट्रा एक्सेट्रा, या प्रकारे. ओके. त्यालाच आपण काय म्हणतो? अपूर्णांक म्हणतो. ओके. किंवा अपूर्णांक म्हणजे काय? आपण यालाही अपूर्णांक म्हणतो. 2/2.5 ही संख्या आपण पूर्ण आहे का? नाही, ही अपूर्ण संख्या आहे. बरोबर आहे. 2/5 किंवा 0.25 किंवा 2.5. 2.5 लाच आपण असं लिहू शकतो ना, 25/10. बरोबर आहे का? म्हणजेच काय? 25/10 याचंच रूपांतर कसं गेलं? 2.5 या पद्धतीने. बरोबर आहे. तर त्याआधी आपण एक अपूर्णांक घेतो. मी हा अपूर्णांक घेतो 2/5. इकडे लक्ष दे, लिहायला वेळ देतो. बघ, अपूर्णांक म्हणजे काय? अंश आणि छेदाच्या रूपात लिहिली जाते त्या संख्येला काय म्हणतात? अपूर्णांक. बरोबर आहे का? हा मी एक 2/5 या संख्येला आपण काय म्हणणार? अपूर्णांक. बरोबर आहे. आणि ही जी संख्या वरती असते त्याला म्हणतो आपण अंश. काय म्हणतो? अंश. आणि ही जी खाली संख्या असते त्याला आपण काय म्हणतो? छेद. बरोबर आहे. त्याला काय म्हणतो? ही छेदस्थानी संख्या आणि ही अंशस्थानी संख्या. याचं वाचन आपण कसं करतो? 2/5. कसं वाचतो आपण? 2/5 या पद्धतीने. आता लिहून घे या सगळ्या गोष्टी, अंश आणि छेद.
ठीक आहे. तर मग या अपूर्णांकाचे दोन प्रकार पडतात. किती प्रकार पडतात? दोन प्रकार. एक व्यवहारी अपूर्णांक, व्यवहारी अपूर्णांक, आणि दुसरा दशांश अपूर्णांक. काय म्हणतो त्याला आपण? दशांश अपूर्णांक. बरोबर आहे. आणि जे अपूर्णांकामध्ये जे मी तुला पहिल्यांदा उदाहरण दिलं हे ह्या प्रकारे अंश आणि छेदाच्या रूपात जे लिहिलेलं असतं त्यालाच आपण काय म्हणतो? व्यवहारी अपूर्णांक. म्हणजे त्याचं उदाहरण जर झालं 2/5, 1/2, 3.1/3 या पद्धतीने. बरोबर आहे. आणि तेच दशांश अपूर्णांक. दशांश म्हणजे काय? दशांश चिन्ह. बरोबर आहे का? दशांश चिन्ह म्हणजे या पद्धतीने 0.5, 0.025 या पद्धतीने. दशांश अपूर्णांकाचं उदाहरण काय? 0.5, 0.5, 0.55 किंवा 0.33, 2.5 या पद्धतीने. म्हणजे काय? एकक स्थानी म्हणजे दशांश चिन्ह आलं की तो अपूर्णांक कसा? दशांश अपूर्णांक. आणि अंश आणि छेदाच्या रूपात लिहिलं तर तो अपूर्णांक व्यवहारी अपूर्णांक. एवढा त्याच्यामध्ये एकदम सिंपल फरक आहे. प्रश्न व्यवहारी अपूर्णांक कोणता, दशांश अपूर्णांक कोणता असा प्रश्न विचारत. प्रश्न याच्यावर कसा विचारतात आपण पुढे बघूया. क्लिअर? हे फक्त जस्ट त्याचं काय झाले ही त्याची माहिती झाली, इंट्रोडक्शन झालं त्याचं. क्लिअर आहे? ओके. ठीक आहे, चालू देऊ पटपटल्या. चला ठीक आहे. मग नेमकी प्रश्न कसे येतात ते आता आपण बघूया. ठीक आहे, मी प्रश्न लिहितो. खालीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे? कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे? समजा मग मी 3 अपूर्णांक लिहितो इथं. ओके, इथे लिहितो 3/4, इथं लिहितो 5/4 आणि इथं लिहितो 1/4. प्रश्न दिलाय की खालीलपैकी कोणता अपूर्णांक हा कसा आहे? सर्वात मोठा. क्लिअर? अपूर्णांक दिले तुम्हाला 3/4, 5/4 आणि 1/4. मग या 3 उदाहरणांमध्ये 3 अपूर्णांकांमध्ये कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आणि कोणता अपूर्णांक सर्वात लहान? सांगा बरं. 3/4 सर्वात मोठा आणि 1/4 सर्वात. ठीक आहे, मला सांगा सर्वात मोठा कोणता? सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि सर्वात लहान कोणता? ठीक आहे, लहानचा आपण नंतर बघू, पण आधी मला सर्वात मोठा तर सांगा कोणता आहे? 5/4 हा काय मोठा आहे. ठीक आहे, 5/4 सर्वात मोठा आहे. का बरं तो मोठा आहे? बघ, कारण बघ अपूर्णांक, परत एकदा अपूर्णांक म्हणजे काय? अंश आणि छेदाच्या रूपात एखादी संख्या लिहिणे, अंश आणि छेदाच्या रूपात लिहिणे, किंवा 0.5 ही सुद्धा अपूर्णांकच संख्या आहे. का बरं?
कारण 0.5चा अर्थ काय होतो 5/10. हा सुद्धा अपूर्णांक आहे. फरक एवढा आहे की याला आपण म्हणतो व्यवहारी अपूर्णांक आणि याला आपण म्हणतो दशांश अपूर्णांक. बस फरक एवढाच. क्लिअर आहे. अपूर्णांक म्हणजे काय, संख्याला पूर्ण न होऊन देणं, अपूर्णच ठेवणं. बरोबर आहे. या दोन गोष्टी क्लिअर आहे. आता इथं जे उदाहरणं दिली आहे, हे जे उदाहरणं आहे ही व्यवहारी अपूर्णांकाची आहे. बरोबर आहे. आणि व्यवहारी अपूर्णांकांमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की जर छेद सारखा असेल, छेद समान असेल, छेद समान असेल म्हणजे काय, वरची संख्या काय आहे अंश, खालची संख्या काय आहे छेद. बरोबर आहे. मी काय म्हटलं, जर अपूर्णांकांमध्ये छेद समान असेल, छेद समान असेल, इथं छेद समान, छेद समान, छेद समान. छेद समान म्हणजे काय, सगळीकडे एकच छेद. बरोबर आहे. मग जर अपूर्णांकांमध्ये जर छेद समान असेल तर ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा. मग इथं बघितलं आपण की छेदाकडे नजर गेली, प्रश्न विचारला प्रश्नपत्रिकेत, खालीलपैकी कोणता अपूर्णांक सर्वात मोठा आहे. मी अपूर्णांक पाहिला 3/4, 5/4 आणि 1/4. बरोबर आहे. हे बघताना माझ्या लक्षात आलं की छेदाला 4/4 आहे, म्हणजे छेद कसा आहे समान आहे. छेद समान आहे म्हणून मला माहिती आहे की काय, की ज्या अपूर्णांकांचा छेद समान असतो त्यांच्यामध्ये ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक कसा मोठा. मग याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक काय झाला 5/4. आणि मग तेच जर विचारलं की सर्वात लहान अपूर्णांक कोणता, तर मग ज्याचा अपूर्णांक लहान, ज्याची संख्या अंशाला लहान ती लहान. मग याच्यात सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, सर्वात मोठा 5/4 आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता रे 1/4. बरोबर आहे का. हा, मग आपण छोटस इथं आपण याचं लिहून घेऊ की अपूर्णांकात छेद समान असल्यास ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, अपूर्णांकात छेद कसा पाहिजे समान पाहिजे. तर मग ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, असा त्याचा अर्थ झाला. बरोबर आहे. मग यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो की अपूर्णांकात छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक सर्वात लहान. बरोबर आहे का. मग याला आपण असंही लिहू शकतो. ते लिहिलं पाहिजे नाही लिहिलं पाहिजे काही गरज नाही, पण आपण लिहून देऊ. अपूर्णांकात छेद समान असल्यास ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान. मग हे लहान मोठ्याचा उपयोग कुठं होतो, तर प्रश्न विचारतात की खालीलपैकी दिलेल्या अपूर्णांकाचा चढता क्रम लावा, उतरता क्रम लावा या पद्धतीने. मग ह्या दिलेल्या अपूर्णांकाचा जर मी म्हटलं चढता क्रम लावा, चढता क्रम आणि उतरता क्रम, उतरता क्रम, मी जर असं लावायला लावलं तर मग मला चढता क्रम म्हणजे काय, आधी हे सांगा. चढता क्रम म्हणजे काय, लहानापासून मोठ्यापर्यंत. मग 3/4, 5/4, 1/4 यामध्ये चढता क्रमानुसार म्हणजे लहानापासून मोठ्यापर्यंत. मग सांगा बरं चढता क्रम, पहिली संख्या कोणती येईल, हा पहिली कोणती येईल 1/4, नंतर त्याच्यापेक्षा मोठी 3/4 आणि नंतर सर्वात मोठी 5/4. बरोबर आहे. आणि तेच मी विचारलं जर मला उतरता क्रम सांगा, तर उतरता क्रम तुम्ही काय सांगाल, उतरता क्रम मध्ये सर्वात मोठी संख्या सांगाल. बरोबर, किती ती 5/4.
4 नंतर त्याच्यापेक्षा लहान 3/4 आणि नंतर सर्वात लहान 1/4 या पद्धतीने. क्लिअर आहे? झालं लिहून गेलं. बाकीचे कुठं गायब झाले? काल होते का? काल आपलं लेक्चर नाही झालं. काल होते का सर्व? एक्झाम वगैरे चालू आहे का? नाही. ठीक आहे, झालं. पटपट लिहायचं. बघ आता मी परत एक उदाहरण देतो. 1/3, 1/2 आणि 1/4. हे काय लिहिले मी? अपूर्णांक. बरोबर, हे अपूर्णांक. दशांश अपूर्णांक अंक आहे की व्यवहार्य अपूर्णांक आहे? दशांश अपूर्णांक आहे की व्यवहार्य अपूर्णांक आहे? व्यवहार्य अपूर्णांक. दशांश म्हणजे काय? त्याच्यामध्ये दशांश चिन्ह आहे. याच्यामध्ये दशांश चिन्ह दिसतंय का? नाही. म्हणजे हे कोणते अपूर्णांक आहे? व्यवहार्य अपूर्णांक आहे. ठीक आहे, इट्स ओके. जर मी यामध्ये विचारलं की यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक, सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक मी जर विचारलं तर मला उत्तर काय द्याल तुम्ही? सर्वात मोठा अपूर्णांक कोणता आणि सर्वात लहान अपूर्णांक कोणता? इसका क्या आंसर दोगे आप? काय? 1/2 मोठा. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी लिहितो की 1/2 मोठा. सर्वात लहान किती कोणता? 1/4. तुम्ही म्हणताय म्हणून 1/4 सर्वात लहान. हे बोलले ते बरोबर आहे का? बरोबर आहे का? आता बघ, आपण मागे जे बघितलं, मागे आपण हे बघितलं होतं की मागे आपण बघ ह्या प्रकारचे उदाहरण बघितलं होतं की 3/4, 1/4 आणि 5/4. बरोबर आहे. इथं जर बघितलं तर इथं काय होतं? हे छेद काय होता? समान होता. छेद समान होता म्हणून आपण काय म्हटलो की ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणून 5/4 अपूर्णांक हा मोठा होता. बरोबर आहे. आणि आपण हे बघितलं होतं की ज्याचा अंश छेद समान असेल, ज्याचा अंश लहान, तर तो अपूर्णांक काय? लहान. म्हणून 1/4 लहान होता. बरोबर आहे का? आता इथं जर बघितलं 1/3, 1/2, 1/4, छेद समान आहे का? छेद समान आहे का? नाही. छेद समान नाहीये, पण काहीतरी समान आहे. काय समान आहे? अंश समान आहे. बरोबर आहे का? मग नेहमी लक्षात ठेवायचं की याच्यामध्ये काय होतं? छेद समान असतानाच उलट होतं. म्हणजे काय? जर याच्यात अंश समान आहे, अंश समान आहे, अंश संख्या काही असो पण ती समान पाहिजे. अंश समान आहे म्हणून काय होतं? ज्याचा अंश अंश समान आहे तर ज्याचा अंश मोठा ती संख्या लहान आणि ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक मोठा. म्हणजेच काय? उलट करायचं बघ. कळतंय का? म्हणजे जर आपल्याला लिहून घ्यायचं म्हटलं तर कशा पद्धतीने लिहिता येईल? जर अपूर्णांकात अंश समान असल्यास, अंश समान असल्यास, समान असल्यास ज्याचा छेद मोठा, ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक काय? लहान. अगदी बरोबर, लहान असतो. मग वरील उदाहरणात सर्वात लहान अपूर्णांक कोणता? सर्वात लहान अपूर्णांक कोणता? 1/3, 1/2, 1/4 पैकी सर्वात लहान काय? ज्याचा अपूर्णांक ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. मग छेद कशाचा मोठा आहे? 1/3, 1/2, 1/4. 1/4 म्हणजे 4 छेद हा मोठा आहे म्हणून हा अपूर्णांक कसा झाला?
लहान. बरोबर आहे. आणि यालाच आपण दुसऱ्या पद्धतीने लिहू शकतो की अपूर्णांकात अंश समान असताना, अंश समान असल्यास ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा असतो. तो अपूर्णांक काय असतो? मोठा असतो. मग याचं जर मी म्हटलं की सर्वात मोठा अपूर्णांक कोणता, तर मग याचं उत्तर काय द्याल तुम्ही? बघ, याच्यामध्ये ज्याचा छेद लहान 3, 4 मध्ये अपूर्णांक छेद 2 लहान आहे म्हणून 1/2 हा काय आहे? सर्वात मोठा अपूर्णांक आहे. त्यामुळे तुम्ही दिलेलं उत्तर हे बरोबर होतं. गेलो. ठीक आहे, पटपटल्या. चला ठीक आहे, मग मी उदाहरण देतो. ठीक आहे, मग मला या अपूर्णांकांमध्ये सर्वात लहान अपूर्णांक आणि सर्वात मोठा अपूर्णांक आणि सेम सर्वात लहान अपूर्णांक आणि सर्वात मोठा अपूर्णांक मला सांगा. पहिल्या उदाहरणात 9/5, 9/2 आणि 9/11 ह्या अपूर्णांकामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक सांगा यम, मोठा अपूर्णांक, आणि यल लहान अपूर्णांक सांगा बरं मला काय. याच्यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक कोणता? सर्वात मोठा अपूर्णांक 9/2. का बरं 9/2? कारण अंश समान आहे, मोठा विचारलाय म्हणून छेद कसा पाहिजे? लहान पाहिजे. ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक काय होतो? मोठा होतो. म्हणून याचं उत्तर काय येईल? 9/2. कसा? सर्वात मोठा. आणि ह्याच अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक विचारला तर कोणता? ह्या अपूर्णांकामध्ये सर्वात लहान अपूर्णांक विचारला तर कोणता? 9/11. बरोबर आहे का? आणि यामध्ये सर्वात मोठा अपूर्णांक आणि सर्वात लहान अपूर्णांक सांगा. मोठा, लहान सांगा. 7/11 काय? मोठा. बर, 7/11 मोठा आणि 2/11 काय? लहान. बरोबर आहे का? फरक समजला तुम्हाला? आता इथं बघ, छेद समान आहे म्हणून जो अपूर्णांक मोठा, तो ज्याचा अंश मोठा तो अपूर्णांक मोठा, म्हणून 7/11 मोठा. आणि छेद समान आहे, ज्याचा अंश लहान तो अपूर्णांक लहान, म्हणून 2/11 लहान. आणि त्याच पद्धतीने वरती ज्याचा अंश जर समान असेल तर ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, ज्याचा छेद लहान तो आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक कसा? लहान. क्लिअर आहे? समजलंय? जाऊया पुढं.
पुढचं आपण बघूया. मिश्र अपूर्णांक. मिश्र अपूर्णांक किंवा त्याला आपण म्हणतो पूर्णांक युक्त अपूर्णांक. काय म्हणतात? पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय? या शब्दातच आहे. पूर्ण युक्त म्हणजे अधिक आणि अपूर्णांक. बरोबर आहे. म्हणजे काय बघ, आधी समजून घेऊ. मी हे लिहिलं 2, फक्त 2 लिहिला. ही पूर्ण संख्या आहे की अपूर्ण संख्या आहे? पूर्ण संख्या आहे, बरोबर. आणि आता मी हे असं लिहिलं 3/7. ही पूर्ण संख्या आहे की अपूर्णांक संख्या आहे? 3/7 हा काय? अपूर्णांक आहे, बरोबर आहे. आणि मग पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय? म्हणजेच मिश्र अपूर्णांक म्हणजे काय? म्हणजेच मिश्र अपूर्णांक म्हणजे काय की ज्यामध्ये पूर्ण संख्याही येते आणि अपूर्ण संख्याही येते. ह्या स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? पूर्णांक युक्त अपूर्णांक. का? कारण याच्यामध्ये आपल्याला पूर्ण संख्या पण मिळते आणि यामध्ये आपल्याला अपूर्णांक संख्याही मिळते. याला म्हणतात आपण, हे आहे पूर्ण संख्या, ही आहे पूर्ण संख्या, हा आहे अपूर्णांक आणि हा आहे मिक्स अपूर्णांक, मिश्र अपूर्णांक किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक. पूर्णांक युक्त अपूर्णांक केव्हा? जेव्हा एक पूर्ण आणि एक अपूर्ण असतो तेव्हा. बरोबर आहे का? क्लिअर आहे? एवढं माहितीसाठी देऊन घ्या. अजून उदाहरण लिहू शकता तुम्ही. फॉर एक्झाम्पल 3.4/5, 9.10/3 या पद्धतीने हे जे सर्व दिसते हे पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत. ठीक आहे. हे समजण्यासाठी की पूर्णांक युक्त अपूर्णांक म्हणजे काय कळालं. पूर्ण संख्या माहित झाली, अपूर्णांक संख्या ही माहित झाली, मग पूर्ण युक्त अपूर्णांक संख्या ही आपल्याला माहित झाली. प्रश्न कसे विचारतात? तर आपण आता डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊ. त्यामध्ये कशा पद्धतीने प्रश्न विचारतात. प्रश्न कसं विचारतात बघ. एक अपूर्णांक दिलेला असतो, त्याचं रूपांतर आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात करायचं असतं, किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलेला असतो आणि त्याचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करायचं असतं. बरोबर आहे का? हे कशा पद्धतीने करायचं तर यावरच प्रश्न विचारतात. क्लिअर आहे? तर आपण जाऊया पुढच्या भागाकडे. याचे प्रश्न बघ. समजा प्रश्न दिला 13/5 या अपूर्णांकाचे पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा. पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करा. आणि याचे ऑप्शन दिलेले असतात. मग आता मी काय ऑप्शन देत नाही तुम्हाला. आता आपण शिकूया की 13/5 हा काय आहे? अपूर्णांक आहे आणि ह्या अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात करायचं आहे. बघ, मी जेव्हा x/y लिहितो याला म्हणतो आपण अपूर्णांक, याला म्हणतो आपण अपूर्णांक. पण ते जर मी z पूर्णांक x/y जेव्हा लिहितो तेव्हा त्याला म्हणतो मी मिश्र किंवा पूर्णांक युक्त अपूर्णांक. म्हणजेच काय रे, आपल्याला याचं रूपांतर याच्यात करायचं. बरोबर आहे का? मग काय करावं लागतं हे समजून घ्या आधी. काय करावं लागतं हे समजून घ्या आधी. बघ, 13/5 ही संख्या हा अपूर्णांक आहे. बरोबर आहे का? ह्या 13/5 याचा अर्थ काय असतो हे समजून घे. हा 13 काय आहे? अंश. 5 काय आहे?
छेद हे सर्वांना माहिती आहे, पण ही जी मधली रेषा आहे या रेषेचा अर्थ काय होतो? भागाकार. बरोबर आहे का? समजा मी जर असं लिहिलं 10/2, तर हे सेमच झालं अंश आणि छेद, पण तुम्ही काय करणार? बे एक बेन बे पंच 10. का? कारण हा 10, कारण हा 2 या 10ला काय करत असतो? भागत असतो. भागाकारात आहे ना तो. कशात आहे? भागाकारात आहे. 10/2 म्हणजेच काय? याचा अर्थ असा असतो 10/2. बरोबर आहे का? हा. मग हे जे यांच्यामध्ये रिलेशन आहे तेच यांच्यामध्ये हे रिलेशन आहे. बरोबर आहे का? मग अपूर्णांकात रूपांतर कसं करायचं नेहमी लक्षात ठेव. बघ, असं आपण नेहमी करणार नाही, फक्त लक्षात घे. 13 कशाला भागतोय? 13ला, म्हणून आपण ज्याला भागतो ते इथं लिहितो, आणि 5ने भागतोय म्हणून तो आपण यामध्ये लिहितो. बरोबर आहे का? आणि नंतर आपण भागाकार देतो. बघ, 5 एक 5, 5 दुने 10, म्हणजे इथं किती आले? 10, आणि 13तून 10 गेले किती? 3. बरोबर आहे? याला आपण काय म्हणतो? भागाकार. याला आपण काय म्हणतो? बाकी. बरोबर आहे का? याला म्हणतो आपण भाजक आणि याला म्हणतो भाज्य. बरोबर आहे? आता हे झालं उत्तर, पण हे लिहायचं कसं? बघ, 13/5. ओके, 13/5. बघ, ही जी दांडी आहे ही जशीच्या तशी लिहायची. बरोबर आहे? क्लिअर आहे? इथं बघ, जी संख्या बाकी असते किंवा जी संख्या सर्वात खाली असते ना, ती सर्वात वर लिहायची असते. बरोबर आहे? आणि ज्याने भागतो, म्हणजे ज्याने आपण 5ने भागतो, ते 5 काय बदलणार नाही, तो छेदाला छेद जसाच्या तसा राहील. फक्त काय होईल? जी संख्या सगळ्यात खाली ती संख्या सगळ्यात वर, आणि जी संख्या वर ती संख्या काय? खाली. क्लिअर आहे का? बघ, जी पूर्ण संख्या येते, जो भागाकार येतो तो आपण पूर्ण संख्येत लिहायचा असतो. भागाकार पूर्ण संख्येत लिहायचा असतो. जे सर्वात खाली येतं म्हणजे बाकी, ती सर्वात वरती लिहायची, आणि ज्याने भागतोय तो 5 जसेच्या तसा. बरोबर आहे? मग हे झालं अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात. क्लिअर आहे का? क्लिअर आहे का? घ्या लिहून ये. ठीक आहे, समजलं? देऊ पुढचं उदाहरण. मग मी जर पुढचं उदाहरण दिलं, 14/3 याचं रूपांतर ह्या अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात करा, तर त्याचं कसं कराल? बरं, उत्तर मिळतंय आपल्याला. इथं बघ, ही जी बाकी आहे ही आपण इथं लिहिली. हा 2 आहे आणि हा 5, हा जशाच्या तसा जो असा इथं लिहिलाय, आणि जो वर आहे तो आपण सर्वात खाली लिहिला. आलं उत्तर शेजारी? किती आलं? बघ, पुन्हा एकदा लक्ष द्या इकडं. बघ, काय रे, 14ला कशाने भागतोय आपण? 3ने. बरोबर आहे का? एक लक्ष द्या, 14ला आपण 3ने भागतोय. बरोबर आहे का? मग इथं 3 चोक 12, 14तून 2 गेले, 14तून 12 गेले 2, बाकी आली. इथपर्यंत आपलं उत्तर संपलं. इथपर्यंत थांबायचं.
मी काय म्हटलं की ह्या रेषेच्या खाली ज्याने भागतो तो जसेच्या तसा, जी सर्वात खाली संख्या येते ती सर्वात वरती लिहायची आणि हा भागाकार पूर्ण संख्या आहे म्हणून ती इथं लिहायची. उत्तर काय आलं? 4.2/3. बरोबर आहे का? या पद्धती. मग आपण प्रत्येक टायमाला हे असंच करणार का? प्रत्येक टायमाला आपण असं करणार नाही. आपण काय करणार फक्त इथं बघ, 14/3 आहे, 14/3 आहे. बरोबर आहे. आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे, म्हणून आपल्याला एक छेदाची दंड देणं गरजेचं आहे. बघितलं पण 3 चोक 12 कुठपर्यंत पूर्ण भाग गेला? 4पर्यंत, म्हणून तो 4 इथं लिहिला. किती उरले? 3 चोक 12 उरले 2. बाकी आपण नेहमी वरती लिहित असतो. कशाने भागतोय? 3. तो काय चेंज होत नसतो. 4.2/3. आणि इथंही उत्तर आपण ह्या पद्धतीने केलं. किती येतं? 4.2/3च. क्लिअर आहे का? समजेल का आता? देऊ उदाहरण. ठीक, पुढचं उदाहरण घेऊ आपण. सोडवा. सर्वांचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात करायचं आहे.
आलं उत्तर? सर्व आलं? ठीक. काय आलं पहिलेच उत्तर? 52.1/2. आलं का? आलंय का? बघ, हे कसं केलं? 52.1/2 कसं आलं एक लक्षात घे. उत्तर सर्वांना जमलं पाहिजे. बघ इकडं, बघ 105 ला कशाने भागतोय? 2 ने. बघ 105 ला मी 2 ने भागतोय, तर मी लिहिल कसं? बे एक बे बे पंच 10, बरोबर? 10तून 10 गेले, 0 वरतून घेतला 5, बे दुने 4 आणि 5तून 4 गेला 1. इथपर्यंतच थांबायचं, बाकी आली थांबा. क्लिअर आहे? आता लिहायचं कसं हा प्रश्न आहे. तर लिहायचं कसं बघ, ही छेद आहे जसेच्या तसा लिहिला. हा जो छेद आहे जसेच तसा, एक लक्षात घे, हा छेद. दोन संख्या आहे ती दोन जसेच्या तशी लिहिली, बरोबर आहे? जी बाकी जे सर्वात खाली येतं ते ह्या दांडीच्या सर्वात वर लिहायचं, आणि ही जी संख्या आहे ती दांडीच्या शेजारी लिहायची. 52.1/2. बरोबर आहे का? समजतंय का? याला आपण शॉर्टकट ही करू शकतो. याला आपण हे ह्या पद्धतीनेच केलं पाहिजे असं काही नाही. 105/2. इथं बघ, बे एक बे, बे पंच 10 आणि बे दुने 4. उरला किती? 1. उरलेला 1 हा आपण नेहमी वर लिहित असतो. पूर्ण जे भाग जातो तो आपण इथं लिहित असतो, आणि ज्याने भागतो त्याची जागा चेंज होत नाही. 52.1/2. बरोबर आहे का? हा, मग मला याचं उत्तर सांगा. 17/4. 17/4 किती? किती? हा, किती आलं 17/4? हा, अगदी बरोबर. 4 चोक 16, म्हणून इथं 4चा पूर्ण भाग गेला. किती उरले? 1. तो 1 वरती लिहिला आणि कशाने भागतोय? 4. 4.1/4. उत्तर आलं का? अगदी बरोबर. मग इथं 68 आहे. इथं बघ, 11 × म्हणजे 6 ने पूर्ण भाग गेला आणि उरले किती? 2. छेद किती? 11 जसाच्या तसा. बरोबर आहे? पुढं 9×9=81. याचं उत्तर किती आलं? 9.3/9. आलंय का सर्वांचं? आता बघ, इथं बघ, 9×9=81. 81 म्हणजे 9चा पूर्ण भाग गेला, उरले किती? 3. ते उरले 3 लिहिले आणि छेद काय आहे? 9 जशाच्या तसा. पण इथं बघितलं, इथं जर आपण व्यवस्थित बघितलं तर 3 आणि 9 एकमेकांना परत काय होत आहे? भाग देत आहे. म्हणून 3×1=3 आणि 3×3=9, म्हणून उत्तर काय येईल? 9.1/3. हे आपलं फायनल आन्सर असेल. क्लिअर आहे? कारण ज्याने भाग जाईल ते परत भाग द्यावा लागतो. क्लिअर आहे? इथं बघ, 6×7=42, म्हणजे इथं किती आलं? 7, उरला 1 आणि छेद किती? 6. 7.1/6. आले सर्वांचं? ओके. 513/4. संख्या मोठी असेल. बघ, 4×1=4, उरला किती? 1. 4×2=8, उरले किती? 3. बरोबर? हा, 3 आणि 4×8=32, म्हणजे 128 पर्यंतचा पूर्ण भाग गेला. उरले किती? 5 ना? नाही, उरला किती? 1 उरला. सांगितलं 128, उरला 1 आणि छेद किती? 4. या राईट आन्सर. बरोबर आहे? याचं उत्तर 12×1=12. इथं ये, उरला किती? 2. 12×2=24, म्हणजे 12.1/12. दिस इज द राईट आन्सर. 201/10.
किती आलं? 1/10. 20.1/10, कारण याला 200 ना 20चा भाग जाईल, म्हणजे 20.1/10. 20.1/10 या पद्धतीने. क्लिअर आहे का? सोपं आहे, बेसिक चालू आहे त्यामुळे ते घेणं गरजेचं आहे. चला, ओके. काय अडचण? ओके, जाऊया. बघा, ज्या पद्धतीने आपण पूर्णांकयुक्त, ज्या पद्धतीने आपण अपूर्णांकाचं रूपांतर, समजा अपूर्णांकाचं रूपांतर केलं, समजा 105चं रूपांतर आपण कसं केलं होतं? 52.1/2 ह्या पद्धतीने उत्तर आलं होतं. त्याच पद्धतीने ह्याचं काय झालं? ह्या अपूर्णांकाचं रूपांतर आपण पूर्णांकयुक्त अपूर्णांकात केलं. बरोबर आहे का? आता प्रश्न काय असतो? प्रश्न असं देतात, 52.1/2 याचं रूपांतर तुम्ही अपूर्णांकात करा. काय करायचं? अपूर्णांकात करायचं. आहे का नाही गोंधळ? पण हे करणं सर्वात जास्त सोपं आहे. सर्वात जास्त सोपं आहे म्हणजे कसं? फक्त इकडे लक्ष दे. आता तुम्हाला प्रश्नात हे दिलेलं असतं, तुम्हाला याच्यात रूपांतर करायचं, अपूर्णांकात रूपांतर करायचं असतं. याला सिंपल आहे की यांचा काय करायचा, या दोघांचा काय करायचा? गुणाकार करायचा आणि यांची काय करायची? बेरीज करायची. संपला विषय. म्हणजे बघ, म्हणजे कसं? 2×4 म्हणजे बघ, 52 × 2 किती होतात? 2×4 आणि 2×5 = 10. 52.1/2 यांच्यामध्ये गुणाकार होईल आणि यांच्यामध्ये काय होईल? बेरीज होईल. बरोबर आहे? तर 52 × 2 उत्तर किती? 104 आणि हा अधिक 1 आणि छेदाला 2 जसेच्या तसा, म्हणजे 104 आणि 1 किती रे? 105/2. हे जे उत्तर आहे ते याच्यासारखंच मिळालं. समजतंय का? म्हणजे बघ, मागची सर्व उदाहरणं घे, या सर्व उदाहरणांमध्ये एक गोष्ट लक्षात येईल, इथं 17/4 आहे. आता आपल्याला हे दिलेलं आहे, आता आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांक दिलाय आणि आपल्याला अपूर्णांक काढायला विचार, आणि ऑप्शन दिलेले 17/4, 16/4, 15/4 यापैकी. मग जर हे दिलेले, ह्याच्यापासून हे काढायचं तर काय करायचं? यांचा काय होतो? गुणाकार, आणि याची काय होते? बेरीज. मग बघ, 4×4 = 16, 16 आणि 1 17, म्हणजेच काय झालं? 17/4. आणि हेच आपण इथं लिहिलं होतं. पडताळा म्हणतो ना आपण, पडताळा. बघ, त्याच पद्धतीने 11/68, 11 × 6 यांचा होणार गुणाकार, यांची होणार बेरीज. 11×6 = 66, 66 आणि 2 68, 68/11. समजतंय का? हेच आपण बघणार आहोत पुढे. क्लिअर आहे? पुढच्याला नाव द्या की पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रूपांतर करणे. पूर्णांक युक्त अपूर्णांकाचे साध्या अपूर्णांकात रूपांतर करणे. मग ते मगाच उदाहरण देतो, 4.1/4 याचं रूपांतर जर अपूर्णांकात करायचं असेल तर कसं कराल?
तर मी काय करेल, यांचा फक्त यांचा काय करेल गुणाकार, यांची काय करेल बेरीज. मग 4 चोक 16, 16 आणि 1 17 छेद काय आलं 4. क्लिअर आहे का? तसंच 2.2/3 करा सॉल्व. आलं उत्तर? मग मला पहिल्याचं तर आलंय उत्तर, दुसऱ्याचं उत्तर काय आहे? दुसऱ्याचं उत्तर किती? 8/2. बघ 3 दुने 8/2 कसं काय? 3 दुने 6, 6 आणि 2 8. मग 8/2 कसं काय, मला हे म्हणायचं. 3 पाहिजे ना, 8/3. 3च ना, मी 2 ऐकलं. 8/3 बरोबर आहे का? हा. इथं याचं उत्तर किती आलं? 4 त्रिक 12, 12 आणि 1 13, म्हणजे उत्तर किती? 13/4. या पद्धतीने इथं 4 नंबर 23/3. 3 7 21, 21 आणि 2 23, आणि म्हणजेच काय उत्तर 23/3. अगदी बरोबर. 5 नंबर 28/3. 9 त्रिक 27 आणि 1 28/3. बरोबर आहे का? आता बघ, या 28/3 ला जर आपल्याला पूर्णांक युक्त अपूर्णांकात रूपांतर करायचं असेल तर आपण कसं करणार? म्हणजे याच्यात रूपांतर करायचंय. आता मी परत पहिले टाईप कडे घेऊन जातो. हे 28/3चं रूपांतर 9/1 मध्ये करायचंय, तर कसं करणार? बघ 3 1 3. कशाने भागतोय? 3. ते तर खालीच येणार. 3 9 27. 9 पर्यंत पूर्ण भाग गेला आणि उरला किती? 1. तर ह्या पद्धतीने 9.1/3. हा. इथं 6 नंबर 11 दुने 22, 22 आणि 1 23/11. आलं? इथं 7 दुने 14, 14 आणि 3 17/7. 17/7. इकडं 12.13/11. किती आलं? 11 गुणिले 12 म्हणजे किती? 132 अधिक 13 किती? 145 छेद किती? 11.
क्लिअर आहे? समजलं? बघ, शॉर्ट आपण काय बघितलं? अपूर्णांक, बरोबर आहे. अपूर्णांकामध्ये जे ह्या पद्धतीने छेद आणि अंशाच्या स्वरूपात लिहिले जातात, हा अंश आणि हा छेद, त्याला काय म्हणतो आपण? अपूर्णांक, बरोबर आहे. आणि अपूर्णांकामध्ये जेव्हा पुढे एक संख्या येते तर त्याला काय म्हणतो आपण? पूर्णांकयुक्त अपूर्णांक, बरोबर आहे. अपूर्णांकामध्ये ज्याचा छेद समान, छेद जर समान असेल तर अंश मोठा तर तो अपूर्णांक मोठा, आणि जर अपूर्णांकामध्ये अंश सारखे असेल तर ज्याचा अपूर्णांक, ज्याचा छेद लहान तो अपूर्णांक मोठा, आणि ज्याचा छेद मोठा तो अपूर्णांक लहान. हे आपण बघितलं. त्यानंतर आपण साध्या अपूर्णांकाचं रूपांतर पूर्णांकयुक्त अपूर्णांकात कसं करायचं हे बघितलं, आणि पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकात कसं करायचं हेही बघितलं. क्लिअर आहे? आता आपण महत्वाची गोष्ट शिकणार आहोत, अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. क्लिअर आहे? पुढचं स्टार पॉइंट करा आणि पुढे नाव टाका, अपूर्णांकांची बेरीज आणि वजाबाकी. अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी. बघ, जर मी सिंपल असं फळ्यावर लिहिलं 3+2 बरोबर किती रे, तर तुम्ही सर्व उत्तर काय द्याल? 5, बरोबर आहे का? पण मी जर तेच असं म्हटलं 3/2 + 3/5, तर याचं उत्तर 3 आणि 3 6 आणि 5 आणि 2 7 असं उत्तर देता येत नाही. का? कारण अपूर्णांकांचे काही नियम असतात. किंवा 3/3 + 1/3 बरोबर 4, 3 आणि 1 4 आणि 3 आणि 3 6 असंही उत्तर देता येत नाही. कारण संख्यांमध्ये आणि अपूर्णांकांमध्ये फरक असतो, त्यांच्या नियमांमध्येही फरक असतो. क्लिअर आहे? मग आपण ह्याच गोष्टी आज शिकणार आहोत. ओके, ठीक. मग मी पहिलं उदाहरण लिहितो, 1/2 अधिक 3/2 अधिक 9/2. बघा, इथं जर व्यवस्थित लक्ष दिलं तर इथं काय आहे? सर्वांचा काय आहे? छेद काय आहे? समान आहे. जर छेद समान असेल तर छेदांची बेरीज होत नाही. छेद मात्र आपण एकदाच लिहायचा असतो. छेद एकदाच लिहायचा असतो, म्हणजे छेद एकदाच लिहिला, 2 आहे तो एकदाच लिहिला, बरोबर आहे. आणि मात्र अंशांची काय होणार आहे? बेरीज होणार आहे. म्हणजे काय? 1+3+9 बरोबर 9 आणि 3 12 आणि 1 13/2. हे झालं याचं योग्य उत्तर. समजलं का? छेद जर समान असेल तर फक्त अंशांची बेरीज करणे. छेद समान, फक्त अंशाची बेरीज. बरोबर आहे? म्हणजे काय रे, यांच्यामध्ये जे चिन्ह असेल आपण ती प्रक्रिया अंशामध्ये करणार आहोत. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? याचं उत्तर काय येईल मग?
बर याचं उत्तर किती आलं? याचं उत्तर किती आलं? 4/3. याचं उत्तर किती आलं? 9/5. ठीक आहे, बघू आपण एक लक्ष द्या. बघ प्रश्नपत्रिकेत हा प्रश्न आला आणि प्रश्न मला सोडवायचा आहे. तर मी बघितलं 2/3 अधिक 1/3 अधिक 1/3. मग मी बघेल इथं काय आहे रे, सर्वांचा छेद काय आहे? सारखा आहे, समान आहे. बरोबर आहे, सर्वांचा छेद सारखा आहे म्हणून मी छेद किती एकदाच लिहिणार आणि अंशाचे काय होणार आहे? बेरीज. अंशाची बेरीज का होणार आहे? कारण प्रत्येकाच्या मध्ये काय आहे? बेरजेचं चिन्ह आहे. म्हणजे 2 आणि 1 आणि 1, 2 अधिक 1 अधिक 1 बरोबर 2 आणि 1 3, 3 आणि 1 4/3. बरोबर आहे. इथं बघ छेद समान आहे, फक्त 5, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9, 9/5. या पद्धतीने क्लिअर आहे का? पुढचं उदाहरण देतो. आलं उत्तर? बघ समजून घेऊ आपण. बघ इथं जर बघितलं तर छेद कसा आहे रे? छेद कसा आहे? समान आहे. छेद समान आहे आणि त्याच्यामुळे अंशामध्ये जी क्रिया आहे ती होणार आहे. बरोबर आहे का? इकडे बघ लक्ष द्या. मग इथं 5/5 9 अधिक 3 आणि वजा, इथं वजाचं चिन्ह आहे म्हणून -1. बरोबर आहे का हे लिहिलेलं? बरोबर. मग 9 3 किती? 9 3 12 आणि 12तून 1 गेला 11/5. सर्वांचं उत्तर आलं का? हे उत्तर आलं का? ओके. आता इथं त्याच पद्धतीने छेद समान आहे का? आहे, म्हणून मी तो छेद एकदाच लिहिला. नंतर 4 - 1 - 1 बरोबर किती आलं उत्तर? 4तून 1 गेला 3 आणि 3तून 1 गेला 2, 2/3. आलं का उत्तर? ओके. आता इथं किती आलं उत्तर? किती? बघ आपण इतक्यात हेच शिकलो की ह्या पूर्णांक युक्त अपूर्णांकाचं रूपांतर आपल्याला अपूर्णांकात करता येतं. हे आपण आत्ताच बघितलं.
मग जर इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहेत याचं रूपांतर आपण साध्या अपूर्णांकात करू नाही शकत का? करू शकतो ना, बरोबर आहे का? मग कसं करू शकतो? यांचा काय होईल? गुणाकार आणि याची काय होईल? बेरीज. म्हणजे काय होईल? बे एक बे, 2 आणि 7 किती? 9. म्हणजेच काय? 9/2 अधिक 2/2. ह्या 1.7/2चं रूपांतर 9/2 झालं. हे कळालं का? हे कसं कळालं? समजलं? ते आता आपण जस्ट मागे हेच बघितलं होतं की यांचा गुणाकार यांची बेरीज, बे एक बे आणि 2 7 मिळाले 9 आणि 9/2. म्हणजे 1.7/2चं रूपांतर 9/2 झालं आणि ही पुढचा अपूर्णांक 2/2 जसेच्या तसा. आता इथं आपल्याला छेद कसा मिळाला? समान मिळाला, म्हणून तो मी लिहिला एकदा. आणि 9 2 किती होतात? 11. उत्तर आलं 11.2. हे सोडवा बरं मग खालचं. काय येईल मग खालचं उत्तर? बघ, आता इथं सुद्धा हा पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, बरोबर आहे का? इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, मग याचा आपल्याला अपूर्णांकात रूपांतर करण्यासाठी याचा काय होईल? गुणाकार आणि यांची काय होईल? बेरीज. तर मग बघ, 5 दुने 10, 10 4 14/2 वजा 12/2. आता इथं छेद कसे मिळाले? सारखे मिळाले, म्हणून छेद मी लिहिणार एकदा. आणि 14तून 2 गेले, सॉरी 14तून 12 गेले 2, बरोबर आहे का? आणि इथं जर बघितलं तर बे एक बे बे एक बे, उत्तर किती आलं? 1. उत्तर किती आलं? 1 आलं, कारण 2 ला 2 परत कॅन्सल झालं. क्लिअर आहे का? हे समजलं का? समजलं? देऊ का पुढचं उदाहरण? देऊ? दोन दोन तीन 3 उदाहरण येतो फक्त इथं, आणि नंतर मग आपण थांबूया. बघ,
आलं उत्तर सर्व त्यांनी पहिलं आलं. ठीक आहे, पहिलेच उत्तर किती आलं? किती? 6. किती आलं? जे असेल, जे आलं असेल ते सांग. हा, 881. 8/3. ओके, 8/3 आलं. ठीक आहे, बघू आपण पहिल्या उदाहरणाकडे लक्ष देऊ. इकडे व्यवस्थित बघा, दोघांनी इकडे बघा. बघा इथं पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे, अपूर्णांक आहे, पूर्णांक युक्त अपूर्णांक आहे. बरोबर आहे का? इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या, इकडे लक्ष द्या. अजिबात खाली पाहू नका, इकडे लक्ष द्या. बघा इथं जर बघितलं, अपूर्णांक आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे, अपूर्णांक आहे, पूर्णांकयुक्त अपूर्णांक आहे. बरोबर आहे. आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात करता येतं. आधी आपण ते करून घेऊ. मग इथं बघ, याचं रूपांतर आपण अपूर्णांकात करण्यासाठी यांचा काय होणार आहे? गुणाकार. आणि यांची काय होणार आहे? यांचा होणार गुणाकार आणि यांची होणार बेरीज. बरोबर आहे का? मग 11 त्रिक 33. 33 आणि 2 35/3 अधिक 12/3 मी जसेच्या तसे लिहितो, अधिक वजा आहे, वजा 9 त्रिक 27. 27 प्लस 2 किती? 29/3. बरोबर आहे का? मग आता छेद समान झाला का? हो, मग 3 लिहिला इथं. 35 अधिक 12 आणि वजा 29. मग 35 आणि 12 किती झाले? 47. 47 मधून 29 गेले, 47 वजा 29, 17तून 9 गेले 8 आणि 3तून 2 गेला 1. 18/3. 18/3. बरोबर आहे. आता इथं जर व्यवस्थित बघितलं तर 3 ला 18 ने भाग जाईल, 3 1 3 आणि 3 6 18. उत्तर किती आलं? 6. 18/3 उत्तर बरोबरच आहे. ऑप्शन मध्ये 18/3 असेल तर उत्तर हे बरोबर, पण जर 18/3 नसेल तर उत्तर 6 बरोबर. का? कारण 18लाच 3 भागतोय, म्हणजे 3 6 18. बरोबर आहे का? इथं 2 नंबर किती आलं? तुमचं उत्तर किती आलं? 35 छेद किती? 35/2 किंवा 17.1/2 या पद्धतीने हे उत्तर येईल. बघू आपण इथं बघ, पूर्णांक युक्त अपूर्णांक याचं रूपांतर आपण अपूर्णांकात आधी करून घेऊया. क्लिअर आहे? मग इथं बघ, यांचा काय होणार आहे? गुणाकार. 7 दुने 14. 14 आणि 7, 7 दुने 14, 14 आणि 7 21. 21 छेद किती? 2 अधिक 3 चोक 12. 12 आणि 2 14/4. 14/4 बरोबर किती? बरोबर आहे का? इकडे लक्ष दे. आता इथं बघ, बे दुने 4 आणि बे साते 14. बरोबर आहे का? अरे बरोबर आहे का? 14/4 होतं ना, मग 2 ने संक्षिप्त रूप दिलं 2 आणि 7. बरोबर आहे. मग आता राहिलं काय? 21/2 अधिक 7/2. 21 आणि 7 किती झाले? 29 छेद किती? 2. 29/2 उत्तर आलं. इथं बघ, 6.7/8 वजा 5.6/8 यांचा काय होणार आहे?
गुणाकार यांची बेरीज, यांचा गुणाकार यांची बेरीज. मग 6 8 48, 48 आणि 7 किती? 48 आणि 7 55, 55/8 वजा 8 पंच 40, 40 आणि 6 46 छेद किती? 8. छेद समान झाले का? छेद समान झाले का? झाले. मग 55 मधून 46 गेले किती? 55 मधून 46 गेले किती? 11/8. दिस इज फायनल आन्सर. हा सॉरी 9 येईल नाही का? 9 येईल. 9 11 नाही 9. 9/8 उत्तर येईल. क्लिअर आहे? समजलं आजचं लेक्चर? ओके. उद्या आपण याच्या पुढचा भाग बघणार आहोत. आता छेद समान होते, उद्या छेद समान नसणार. मग यांचा अपूर्णांकांची बेरीज वजाबाकी बघितली. आता छेद समान नसताना बघू आणि नंतर गुणाकार भागाकार कशा पद्धतीने करायचा हे पण आपण उद्या शिकू. त्याच्यानंतर पुढचा भागही उद्याच होईल. क्लिअर आहे? म्हणजे उद्या म्हणजे नेक्स्ट लेक्चरला जे होईल ते होईल. चालेल? ओके. लेक्चर आवडलं सर्वांना? समजलं? ओके. थँक्यू.